प्रकाश दिसला, लखलखीत प्रकाश. आश्चर्य वाटलं. काय झालं? आकाशातला सूर्य या आश्रमात येऊन पडला काय? एवढा लखलखीत प्रकाश कसा काय? पाहिलं, आतमध्ये आलेत, पाहिलं, अत्यंत तेजोयमान आणि पाहायला अत्यंत विलक्षण सुंदर अशा 3 स्त्रिया त्या आश्रमामध्ये झाडताना दिसल्या. आश्रम झाडत होत्या त्या. नवल वाटलं, झाडताना दिसल्या आश्रमामध्ये. त्यांना विचारलं, मनात विचार आला, म्हणे स्वर्गातून आल्या का कुठून आल्यात या? पाहायला इतक्या सुंदर, इतक्या विलक्षण सुंदर, या कोण असतील? आणि म्हणून विचारलं. तेव्हा जी सगळ्यात पहिली होती तिला विचारलं, हे देवी तुम्ही कोण आहात? तिनं सांगितलं, मी गंगा आहे. दुसरीला विचारलं, हे देवी तुम्ही कोण आहात? तिनं सांगितलं, मी यमुना आहे. तिसरीला विचारलं, ती म्हटली, मी सरस्वती आहे. डोळे विस्फारून पुंडलिक पाहू लागले. गंगा, यमुना, सरस्वती, मी काय ऐकतोय? होय, तू जे ऐकलंस ना ते खरंय. मी गंगा नदी आहे, मी यमुना नदी आहे आणि मी सरस्वती नदी आहे. म्हणे पण तुम्ही इथं स्त्रियांचं रूप घेऊन तुम्ही इथं आणि काय करत आहात? म्हणे इथं तुम्ही झाडून टाकत आहात. तुमच्या सगळ्यांच्या तिघींच्या हातामध्ये झाडू, तुम्ही इथला केर काढत आहात, झाडत आहात तुम्ही. म्हणे हो, पण का? तेव्हा त्या तिघीही सांगतात की संपूर्ण जगभरातून यात्रेकरू आमच्या पात्रामध्ये आंघोळ करतात, स्नान करतात. त्यांचा तो भाव आहे, त्यांची ती श्रद्धा आहे. पण म्हणे प्रत्येक यात्रेकरू, प्रत्येक भाविक या भावनेनं आमच्या पात्रामध्ये आंघोळ करतो की गंगेमध्ये आंघोळ केलं की माझं पाप धुतल्या गेलं, यमुनेमध्ये आंघोळ केली की माझी पाप धुतल्या गेली. माता सरस्वती म्हणते, माझ्या काठावर बसून कितीतरी जे दुराचारी आहेत त्यांनी ते ज्ञानी बनलेत माझ्या काठावर बसून. मग आता म्हणे हा, आम्हाला असं वाटतं की त्या सगळ्या जगभरातल्या भाविक भक्तांचं पाप आमच्या पात्रामध्ये येऊन जेव्हा दाटी होते ना त्या पापाची, मग आम्ही या आश्रमात येतो आणि हा आश्रम आम्ही झाडून टाकतो. आमच्या पापाचं क्षालन होतं. म्हणे इतका दिव्य आश्रम आहे हा. हो, कुणाचा आहे? राहतो कोणी आश्रमात? ज्या आश्रमात मध्ये झाडण्यासाठी गंगा माता येते, यमुना माता येते, सरस्वती माता येते, हा आश्रम आहे तरी कोणाचा? राहत तरी कोण या आश्रमामध्ये? तर तीनही देव्या सांगतात की हा आश्रम कुक्कुट स्वामींचा आहे. म्हणे मला त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, मला त्यांना भेटलं पाहिजे, मला त्यांना पाहिलं पाहिजे. आणि कुठे आहेत ते? म्हणे ते काय? आणि जसे गेलेत पुंडलिक, कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलाची सेवा करत होते. आणि ते दृश्य पाहिलं, पुंडलिकाचं मन द्रवित झालं आणि पश्चाताप झाला. म्हणे आई वडिलाची सेवा तुम्ही करता आणि तुमच्या मातृसेवेवर, तुमच्या पितृसेवेवर प्रसन्न होऊन तीनही या देव्या, तीनही या नद्या तुमचा आश्रम झाडायला येतात. तिथून ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली.
आई वडिलांच्या सेवेची प्रेरणा आणि त्यानंतर पुंडलिकांनी आई वडिलांना येन केन प्रकारे मी माझ्या माता पित्याला शोधूनच काढीन अशी शपथ घेतली, प्रण घेतला. कुक्कुट स्वामींना गुरु मानलं आणि सांगितलं म्हणे आजच्या तारखेनंतर मी आई वडिलांची दयनीय अवस्था माझ्यामुळं कधीच होऊ देणार नाही, मला पश्चाताप होतोय. आणि म्हणून आता पुंडलिक निघाले. कुक्कुट स्वामींनी सांगितलं अरे फार लांब नाही, जवळ आहे, 2-3 दिवस अंतर चालून जा, तुला ते भेटतील. आणि कुक्कुट स्वामींनी सांगितल्याप्रमाणे एका आश्रमामध्ये पोचले, एका मंदिरामध्ये पोचले आणि जसे जवळ येऊन उभे राहिले आई वडिलांच्या, आपल्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल पश्चाताप होत होता की मी आईला काय बोलत होतो, आईला काय हाकलून लावलं. दोघांचाही हात धरला आणि दोघांनाही आपल्या घरी आणलं. निष्ठेनं नाऊ माखू घातलं, काय करायचं ते जीव खाऊ घातलं. शपथ घेतली आई वडिलांच्या चरणाची निष्ठेनं आणि एकाग्र चित्तानं, मोठ्या भावानं, श्रद्धेनं आई वडिलाची सेवा करू लागले. आणि ती आई वडिलाची सेवा एवढी केली महाराज की त्या सेवेनं इतिहास तयार झाला. हा, त्या सेवेचाच इतिहास तयार झाला. प्रसन्न होऊन प्रत्यक्ष पांडुरंग उभे राहिले, पण पांडुरंगालाही सांगितलं मी माझ्या आई वडिलाच्या सेवेमध्ये मग्न आहेत, मी माझ्या आई वडिलाच्या सेवेमध्ये मग्न आहे, मला तुझ्या सोबत बोलायला वेळ नाही. ही वीट घे, तू या विटेवर उभा राहा. विटेवर उभा म्हणून विठ्ठल. हा, वीट दिली आणि विटेवर उभं केलं. असं वाटतं की विटेवर उभे आहेत पांडुरंग, विटेवर उभे आहेत विठ्ठल, पण आजही ते पुंडलिकाला शोधत असावे का? हा, आजही कदाचित ते पुंडलिकाला शोधत असतील. हा, अहो आई वडील सुद्धा देव आहेत, संत सुद्धा देव आहेत आणि आपल्याला जीवन जगण्याचं तत्वज्ञान, जीवन जगण्याचा रस्ता दाखविणारे गुरु सुद्धा आपले देव आहेत. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही, धनी मलाही, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तिथं नांदतो श्रीहरी, तिला दाखवा पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. जय हो. तो फक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताला, भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही, धनी मलाही, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तिथो नांदतो श्रीहरी, तिला दाखवा पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी.
जय हो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. 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 ज्याप्रमाणे देव एवढे काही आपण ऐकले आता देवाचे प्रकार. एका ठिकाणी मन एकाग्र करा आणि स्वतःला देवत्वाकडे न्या. सगळं काही त्याच्या अंतर्भूत आहे. इथं कुणाची सत्ता आहे? इथं देवाची सत्ता आहे. सूक्ष्म अतिसूक्ष्म झाडाचं पान हलण्यासाठी सुद्धा त्याची मर्जी लागते. त्याच्या मर्जीशिवाय, आणि म्हणूनच तर त्याच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणूनच तर सर्व शक्तिमान असा तो देव, असा तो ईश्वर, हा, आणि त्याच्यासाठीच आपल्याला कथा ऐकावी लागते वारंवार. त्याचं महत्व पटावं म्हणून, त्याची ओळख पटावी म्हणून, आपण त्याला प्राप्त करू शकतो काय या प्रश्नाचं उत्तर माहीत व्हावं म्हणून, हा, याच्यासाठीच कथा ऐकाव्या लागतात. कथा जी आहे ना, ही कथा एक मार्ग आहे. कथा मार्ग आहे, सोपान आहे, सोपान. मनुष्याला देवत्वापर्यंत पोचविणारा सोपान म्हणजे कथा आहे. माणसाला देवापर्यंत नाही म्हटलं मी, देवत्वापर्यंत. जे देवत्व आहे ना, माणसानं जर विचार केला तर माणसाला देवत्वापर्यंत पोचता येतं, देवत्व प्राप्त करता येतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, देव पाहाया गेलो अन देव होऊन ठेलो. हा, देवत्व प्राप्त करता येतं माणसाला. वारंवार भगवंतांनी मनुष्य देह धारण केला. कशासाठी? मी भगवंत असून मनुष्य देह धारण करतो, वारंवार करतो. का? त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं होतं की मी भगवंत आहो, तरी मी मनुष्य देह धारण करतो. तुम्ही मनुष्य आहात, तुम्हाला सुद्धा देवत्व धारण करता येतं. तुम्हाला सुद्धा देवत्वाची प्राप्ती होते, हा, होऊ शकते. पहा ना, देव इथं आले, मनुष्य देह धारण केला देवांनी. पण विचार करतो म्हटलं तर त्यांनी जसं शेष महाराजांना सोबत आणलं, शेषाला सोबत आणलं की नाही? त्रेतामध्ये शेष भगवान लहान भाऊ आहेत. द्वापारामध्ये ते म्हटले आता मी लहान नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही मला ऑर्डर द्यायचे, आता नाही, आता मी मोठा, आता मी तुम्हाला सांगेन. मग द्वापार युगात ते मोठे झाले. जसं त्यांनी शेषाला आपल्या अवतार कार्यामध्ये सहभागी करून घेतलं, तसं त्यांनी जर उपाययोजना करतो म्हटलं असतं तर देवतांचे गुरु बृहस्पती त्यांना म्हटलं असतं की नाही, की तुम्ही एखादा अवतार धारण करा, या इथं पृथ्वीवर माझ्यासोबत राहा, माझे गुरु बना. पण असं नाही. हा, साधारण
आता देवाच्या समोर ऋषी ऋषी आहेत, अधिकार संपन्न आहेत, पण परब्रह्म आणि परब्रह्माची गुरु होण्याचं भाग्य ऋषींना लाभलं की नाही? हा, मला काय सांगायचंय की देव इथं अवतार घेऊन आलेत, पण त्यांनी शेवटी माणसालाच आपलं गुरु मानलं ना. जरी ऋषी होते मुनी वशिष्ठ, जरी ऋषी विश्वामित्र हो तपश्चर्या केली त्यांनी, अधिकार संपन्न ते महात्मा होते, पण तरी होते माणूसच ना. मला हे सांगायचंय की जर माणसाने विचार करतो म्हटलं तर देवाची प्राप्तीच नाही, माणसाला देवत्वाची सुद्धा प्राप्ती करता येते. आणि हीच शिकवण आपल्याला रामकथा देते. ही रामकथा श्रवण करत असताना राम भगवंतामध्ये जे देवत्व लपलेलं आहे, त्या देवत्वाचाच विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं तेच देवत्व आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला प्रकट करायचं आहे. आणि यासाठी ही रामकथा आपल्याला ऐकायची आहे, यासाठी ऐकायची आहे. हा, आणि वारंवार ऐका असं म्हटलंय, कथा वारंवार ऐकत राहा. हा, पहिल्या कथेतून वेगळा अनुभव, दुसऱ्या कथेतून वेगळा अनुभव, विषय बदलला नाही तरी वेगळा अनुभव. निव्वळ भागवतच ऐकलं तरी जितके वेळा ऐकाल तितके वेळा तुम्हाला वेगळंच वाटेल. जितके वेळा रामकथा ऐकाल तितके वेळा ती वेगळीच वाटेल. हा, हे कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि कथा हा मार्ग आहे, कथा हा सोपान आहे, कथा हा रस्ता आहे. कथा आपल्याला शिकवते. त्या पद्धतीनं जर आपण वागलो तर निश्चितच ज्या देवाचं प्राकट्य आज आपल्या मंडपामध्ये होणार आहे, त्या देवाची प्राप्ती आपण निश्चितच करू शकू. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम प्रभु काज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय 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 श्री राम. जय हो. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्ही से पाए हम. हाँ. आणि देवाच्या प्राकट्याची कारण महादेव माता अंबिकेला, माता पार्वतीला सांगत आहेत. पहिलं कारण, राजा मनु आणि राणी शतरूपा यांनी केलेली तपश्चर्या. त्यांनी तप केलं, तपश्चर्या केली, आणि म्हणून विष्णू भगवंतांना त्यांना आशीर्वाद द्यावा लागला की मी पुढल्या जेव्हा मी मनुष्य देह धारण करीन तेव्हा मी तुमच्याच पोटी जन्म घेईल. पहिलं कारण. दुसरं कारण, जय विजयला सनकादी ऋषींकडून मिळालेला श्राप. सनकादी ऋषी
विष्णू भगवंतांचा या भूतलावरील सगळ्यात पहिला अवतार. सगळ्यात पहिले ऋषी सनकादी ऋषी. आता हे होते 4 जण आणि म्हणून यांना म्हणायचे सनकादी. 4 भावंड. वैशिष्ट्य असं होतं, दिसायला लहान मुलांसारखी होती पण वयानं एकदम मोठी. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार ही 4 भावंड. आता एकदा हे विष्णू देवांकडे येतात. सनकादी ऋषी. पण विष्णू देवाचे जे 2 द्वारपाल आहेत, जय आणि विजय, हे अडवून ठेवतात. म्हणे तुम्ही लहान मुलांसारखे आहात आणि लहान मुलांचं काय काम देवाकडे? देव काय एवढे रिकामे आहेत का? ते सांगत आहेत, नाही रे बाबा, आम्ही साधू आहोत, आम्ही ऋषी आहोत, आम्ही देवांना भेटायला आलोय, आम्हाला महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. पण सनकादी ऋषी विनंती करत आहेत, जाऊ दे बाबा, सांगत आहेत वारंवार, पण जय विजय त्यांना जाऊ देत नाही, अडवून धरतात. आणि मग शेवटी क्रोध आला आणि सनकादी ऋषींनी श्राप दिला. कोणता श्राप? पुढील 3 जन्म तुम्ही राक्षस कुळात घ्याल. पुढले 3 जन्म तुम्हाला राक्षस कुळामध्ये घ्यावे लागतील. तुम्ही दानव बनाल, दानव, दैत्य. आता काय? जय विजय घाबरले ना आणि थेट देवाकडे आले, विष्णू देवाकडे. म्हणे, काय हो देवा, आम्ही तुमची एवढी प्रामाणिकतेनं सेवा करावी आणि आम्हाला त्याचं फळ काय मिळालं? तर या ऋषीनं म्हणे आम्हाला श्राप दिला. तुमची एवढी इमानदारीनं आम्ही सेवा केली आणि आम्हाला फळ काय? म्हणे तुम्ही सांगा, त्या ऋषींना सांगा तुम्ही, आम्ही नाही राक्षस कुळामध्ये जन्माला येणार, ते आम्हाला तो श्राप नकोय. देव म्हटले, बाबांनो, चूक तर तुमची आहे ना. ते सांगत होते, तुम्ही त्यांना आज जाऊ द्यायला पाहिजे होतं. ती संतांची वाणी आहे, ते ऋषींच्या मुखारविंदातून निघालेले शब्द आहे, ते निष्फळ ठरणार नाहीत आणि मी त्यांना सांगू शकत नाही. हा, मी त्यांना सांगू शकत नाही, कारण ते ऋषी आहेत, संत आहेत आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द जर निष्फळ झाले, मग काय सत्यता राहिली? आणि म्हणून मी त्यांना सांगणार नाही. त्यांचा जो श्राप आहे त्यात यत्किंचितही बदल होणार नाही. चूक तुमची आहे आणि तुम्हाला तो भोगावाच लागेल. म्हणे, देवा काहीतरी करा ना. 1 जन्म म्हटलंच तर ठीक आहे, 3 जन्म म्हणे राक्षस कुळात. देवा काहीतरी करा ना. आणि मग देव सांगतात, मी ऋषींना नाही काही सांगू शकत, पण मी उपाययोजना करू शकतो. म्हणे, काय? म्हणे, जेव्हा जेव्हा तुम्ही राक्षस कुळात जन्माला याल, तेव्हा तेव्हा मी स्वतः विष्णू या भूतलावर अवतार धारण करून येईल आणि माझ्या हातून तुमचा वध होईल, जेणेकरून तुम्ही राक्षस जरी असलात ना, तरी माझ्या हातून तुमचा वध झाल्यामुळे तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. म्हणे, ठीक आहे. आणि हे एक कारण, भगवंताच्या प्रकट होण्याचं हे एक कारण. 3 जन्म, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हा पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू.
हिरण्याक्ष म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे, ज्याचे डोळे सोन्यावर आहे, हिरण्याक्ष. आता हा हिरण्याक्ष एक दुष्ट राक्षस, पण याला मारण्यासाठी देवांनी अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे वाराह. समुद्रात लपवलेली पृथ्वी, या हिरण्याक्षाने पृथ्वी समुद्रात लपवली होती, तिला वर काढली नासिकेवर आणि हिरण्याक्षाचा वध केला. आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं. त्यानंतर हिरण्यकश्यपू, आपल्याला माहित आहे हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद, आणि प्रल्हादाची भगवत भक्ती माहित आहे आपल्याला. आणि त्या प्रल्हादाची भगवत भक्ती या हिरण्यकश्यपूला सहन होत नव्हती, आणि म्हणून प्रल्हादावर कृपा करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी इथं एक पुन्हा अवतार धारण केला. तो म्हणजे नृसिंह अवतार. नृसिंह अर्धे नर आहेत, अर्धे पशु आहेत. नरसिंह हा. आणि तुमच्या अभ्यासासाठी सांगते, हा नृसिंह अवतार झाला ना, तेव्हापासून हे नृसिंह भगवान त्या हिरण्यकश्यपूला मारलं, उंबरठ्यावर नखांनी मारलं. आणि मग प्रल्हादाला जवळ घेतलं आणि प्रल्हादाला जवळ घेऊन एका आसनावर बसले. हा नृसिंह भगवान सिंह. आणि हे नृसिंह ज्या आसनावर बसले त्या आसनाचं नाव मग सिंहासन पडलं. तेव्हापासून सिंहासन हा शब्द रूढ झाला. हा. आणि मग ताकदवान, सामर्थ्यवान, बलशाली म्हणजे चक्रवर्ती सम्राट राजाचं ते आसन सिंहासन असा तो शब्द आहे. तेव्हा हा नृसिंह अवतार झाला. आणि त्यानंतर एक अवतार तो म्हणजे द्वापार युगातला कुंभकर्ण, नाही द्वापार युगातला दंतवक्र आणि शिशुपाल. तुम्हाला माहित आहे दंतवक्राचाही वध भगवान श्री कृष्णाच्या हातून झाला. आणि शिशुपालाचंही ते 100 अपराध, हा म्हणे याचे 99 अपराध मी क्षमा करीन, पण 100 अपराध जर यांनी केले तर मी याला मारीन. सुदर्शन चक्राने त्याला मारलं, वध केला. आणि आता त्रेतायुगामध्ये या जय विजयच अवतार घेऊन येतात, ते म्हणजे रावण आणि कुंभकर्ण. आणि म्हणून त्रेतायुगामध्ये हे एक कारण भगवंताच्या प्रकटीकरणाचं. आता दुसरं कारण असं की एक राक्षस होता, त्याचं नाव जालंधर, आणि त्याची पत्नी, तिचं नाव वृंदा. आता काय होतं ना, ही वृंदा राक्षस कुळाची जरी सून असली तरी ही भगवत भक्त होती, वैष्णव होती, विष्णू भक्त होती. ही काय करायची, हा जालंधर राक्षस युद्धाला गेला, हा युद्धाला गेला की ही काय करायची, अनुष्ठानाला बसायची. विष्णू देवांच्या समोर अनुष्ठान करायची, व्रत करायची. का तर तुझ्या कृपेनं विष्णू देवा माझ्या पतीला यश मिळालं पाहिजे. आणि म्हणून ही वृंदा अनुष्ठानाला बसायची. महान सतीमध्ये तिचं नाव घेतलं जातं. ज्या पतिव्रता, थोर पतिव्रता होऊन गेल्या, त्या पतिव्रतांच्या यादीमध्ये हिचं नाव मोठ्या सन्मानानं घेतलं जातं, अशी ही वृंदा. आता जालंधराला सगळ्याच युद्धामध्ये
कुणीच हरवू शकत नव्हतं. प्रत्यक्ष विष्णुदेवानी युद्ध केलं तर विष्णुदेव सुद्धा जालंधराला हरवू शकले नाही. आता काय करायचं? मग सगळा मोर्चा देवांचा, ऋषींचा सगळा मोर्चा आला कैलासावर. आणि सगळ्यांनी चर्चा केली. जालंधर हा इतका शक्तिमान आहे, त्याचा पराजय कसा होईल? त्याचा पराजय झाला पाहिजे. काय करावं? महादेव म्हटले, मी युद्ध करायला तयार आहे. मग विष्णुदेवांनी स्वतःचा अनुभव सांगितला. म्हणे युद्ध करायला मी तयार होतो, पण त्याला परास्त करणं हे फार कठीण आहे. मग गुप्त हेरांकडून बातमी कळली. कोणती? ही वृंदा म्हणे विष्णुदेवा तुमचंच अनुष्ठान करते, ही तुमची फार मोठी भक्त आहे वृंदा. मग आता काय करायचं? आता सगळ्यांची पुन्हा एकदा सभा झाली. काय करू शकतो आपण? काय करू शकतो आपण? आणि म्हणून सरते शेवटी श्री महादेव आणि श्री विष्णुदेव यांनी एक निर्णय घेतला. कोणता निर्णय? यांनी हा निर्णय घेतला की हजारो स्त्रियांचं सतीत्व जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर एका सतीचं सतीत्व आपण निश्चितच भंग करू शकतो म्हटले. हजारो स्त्रियांच्या सतीत्वाचं जर आपल्याला रक्षण करायचंय तर एका स्त्रीचं सतीत्व आपण निश्चितच भंग करू शकतो म्हटले. मग आता काय? सतीत्व भंग करायचं इथपर्यंत निर्णय झाला, पण आता नेमकं काय करायचं? कुणाला पाठवायचं? कोण जाईल? आणि म्हणून महादेवांनी सांगितलं, म्हणे ती तुमची भक्त आहे वृंदा आणि वैष्णव आहे ती, आणि म्हणून तुम्ही गेले तर हरकत नाही. म्हणे तुम्ही जा वृंदेकडे सतीत्व भंग करायला, आणि मी जातो युद्धभूमीवर जालंधराला मारायला. ठरलं. महादेवांच्या गणांकडून जालंधराला निरोप पाठवण्यात आला. म्हणे आता आमचे स्वामी कैलास पर्वताचे राणा शंभुनाथ महादेव आता तुझ्या सोबत युद्ध करायला येणार आहेत. जालंधर म्हटले, जा, उलट माझा निरोप घेऊन जा की मी अत्यंत उतावीळ झालोय त्यांच्या सोबत युद्ध करायला. येऊ दे, येऊ दे महादेव, येऊ दे, कुणाला येऊ दे, मी अजिंक्य आहे. जालंधर म्हटला. काय झालं ना, जसे महादेव युद्धभूमीवर गेलेत आणि तिथून काही काळानंतर, काही वेळेनंतर विष्णुदेव जालंधराचा वेश धारण करून, जालंधरच जणू जालंधराचं शरीर धारण करून विष्णुदेव वृंदेच्या समोर जाऊन उभे राहिले. अर्थात महालात गेले म्हणा. जसं वृंदेला कळलं, तिला वाटलं नेहमीप्रमाणेच माझे पती, नेहमीप्रमाणेच माझे स्वामी विजयाची पताका हाती घेऊन आले, आणि म्हणून तिनं आरतीची थाळी घेऊन, आरतीचं ताट घेऊन विजयाचा विजय तिलक करण्यासाठी ती धावली.
अत्यंत हर्षाने. कारण प्रत्येक युद्धामध्ये जिंकूनच यायचे सगळे राजे, त्यांना परास्त करूनच यायचे जालंधर. आणि म्हणून विष्णुदेव जेव्हा जालंधराचं शरीर धारण करून जालंधराच्या वेशामध्ये जेव्हा रुंदेनं पाहिलं, तिला वाटलं माझे पतीच आले, युद्धामध्ये यांना विजय प्राप्त झाला. आरतीचं ताट हातात घेतलं आणि त्यांच्या भाळी विजय तिलक लावला. त्यांच्या भाळी जालंधराच्या म्हणजे जे विष्णुदेव होते त्यांच्या विजय तिलक लावला. आणि जसा वृंदेचा स्पर्श विष्णुदेवांच्या ललाटाला झाला, टिळा लावताना वृंदेचं सतीत्व भंग झालं. प्रसंग नीट ऐका बरं. वृंदेचं सतीत्व भंग झालं. या विषयावर समाजामध्ये भरपूर प्रमाणात टीका केली जाते. विष्णूला काय काम होतं? विष्णू उठला सुटला स्त्रियांचं सतीत्व भंग करायला जायचा. हा, या विषयावर समाजामध्ये भरपूर वेळा टीका केली जाते. आपल्याला अभ्यास नसतो आणि आपल्याला नाईलाजानं ती सगळी टीका निमूटपणानं ऐकून घ्यावी लागते. शर्मेची गोष्ट आहे. आपण उत्तर देऊ शकत नाही कारण आपल्याला अभ्यास नसतो. विष्णुदेवांनी वृंदेचं सतीत्व भंग केलं म्हणजे काय केलं? हा, मर्म समजलं पाहिजे आपल्याला. काय केलं? विष्णुदेव जालंधराचं शरीर धारण करून आले. तिला वाटलं माझे पती विजय पताका घेऊन आलेत. आरतीचं ताट घेऊन धावली ती आणि त्यांच्या कपाळाला टिळा लावला. सतीत्वाचा भंग झाला. आता इथं तुम्ही एक असंही म्हणू शकता की मग आम्ही सुद्धा सती आहोत, आम्ही सुद्धा सवाष्ण आहोत. मग कुणाला असं कपाळाला टिळा लावल्यानं सतीत्व भंग होतं का? प्रश्न स्वाभाविक आहे की नाही? हा, कुणालाही आम्ही टिळा लावतो, मग कुणाच्याही कपाळी असा टिळा लावल्याने सतीत्व भंग होतं का? नाही ना होत. हा, मर्म आहे ना त्यात, दडलेलं रहस्य आहे ना. ते रहस्य असं आहे की विष्णुदेव जालंधराचं रूप धारण करून आले होते. वृंदेला असं वाटलं हे माझे पती आहेत. हा, आणि त्या भावनेनं तिनं त्यांना टिळा लावला आणि म्हणून सतीत्व भंग झालं. हे रहस्य आहे त्यातलं. हे रहस्य आहे. त्या भावनेनं टिळा लावला. समोर एखादा परपुरुष उभा आहे. आपले वडील असू शकतात, आपले काका असू शकतात, आपले नंदोई असू शकतात, आपले आतोई असू शकतात, आपले चुलते मावशे. मग त्यांना आपण टिळा लावतो, मग सतीत्व भंग होईल का? नाही होणार. भाऊ आहे, धीर आहे, भासरे आहे, त्यांना आपण टिळा लावतो, सतीत्व भंग होईल का? नाही होणार. पण एखादा परपुरुष उभा आहे आणि तो माझा पती आहे हा भाव मनात असताना जर आपण टिळा लावला तर सतीत्व भंग होईल. वृंदेचं असंच झालं ना महाराज. विष्णुदेव तिच्या समोर उभे राहिले. तिला माहीतच नव्हतं हे विष्णुदेव आहे. जालंधराचा वेश धारण करून गेले होते आणि म्हणून तिला वाटलं माझे पती आहे आणि पती असण्याचा भाव अविर्भूत होता तिच्या हृदयामध्ये. आणि मग तिनं टिळा लावला आणि म्हणून सतीत्व भंग झालं. आणि इकडे सतीत्व जसं भंग झालं, महादेवांनी त्रिशूळाने जालंधराचा वध केला. जालंधर दैत्य मारल्या गेला आणि काही वेळातच वृंदेच्या समोर जालंधराचं कलेवर आणून ठेवलं.
सैनिकांनी. आता प्रश्न पडला तिला की मगाधरण माझ्या जवळ जे बसले आहेत ते माझे पती आहेत का, किंवा ज्यांचं मृत शरीर मी माझ्या समोर पाहते आहे ते माझे पती आहेत का. तिला प्रश्न पडला आणि तिची संभ्रमित अवस्था विष्णुदेवांनी ओळखली आणि म्हणून विष्णुदेव मूळ रूपामध्ये प्रकट झाले. विष्णुदेव जसे मूळ रूपामध्ये प्रकट झाले तिला आश्चर्य वाटलं. तोपर्यंत महादेव सुद्धा तिथं पोचले आणि महादेवांनी संपूर्ण घडलेला प्रसंग वृंदेला कथन करून सांगितला. म्हणे, अगं वृंदे, तुझा पती राक्षस होता, त्याला मारणं अनिवार्य होतं, काळाची गरज होती ती. कारण जर त्याला मारलं नसतं, तो जर अजिंक्य झाला असता तर ही पृथ्वी राक्षसांची झाली असती ना. आणि म्हणून त्याला मारण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण तुझ्या सतीत्वामुळं, तुझ्या पतिव्रतामुळं, तू जी विष्णुदेवाचं अनुष्ठान करत होती त्याच्यामुळं कोणीच जालंधराला परास्त करू शकत नव्हतं. आणि म्हणून हजारो हजारो स्त्रियांचं सतीत्व रक्षण करण्यासाठी तुझ्या एकटीच्या सतीत्वाचा भंग करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि विष्णुदेव जालंधर बनून तुझ्या समोर येऊन उभे राहिले. जसं कळलं, भावनेच्या आवेशात येऊन, कारण जालंधर जरी राक्षस होता तरी तिचे पती होते ना. आणि म्हणून भावनेच्या आवेशात येऊन, क्रोधायमान होऊन ती वृंदा श्रापवाणीचा उच्चार करते. म्हणे, तुमची मी भक्ती केली, तुमच्याशी मी एकनिष्ठ राहिले, पण तुम्ही माझ्याशी कपट केलं. जेव्हा तुम्ही मनुष्य देह धारण करून या भूतलावर याल ना, तेव्हा माझा पती तुमच्या सोबत कपट करेल. माझा पती तुमच्या सोबत कपट करेल. आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यापासून माझ्या पतीला दूर नेलं, त्याचप्रमाणे माझा पती सुद्धा तुमच्या पत्नीला तुमच्यापासून दूर नेईल. हा, माझा पती सुद्धा तुमच्या पत्नीला तुमच्यापासून दूर नेईल कपट करून. आता काय, भक्ताचा श्राप सुद्धा देव स्वीकारतात हो. देवानी तथास्तु म्हटलं. महादेव म्हटले, कमाल आहे विष्णुदेवा तुमची. म्हटले, काय करू, ही माझी भक्त आहे ना, हिचा शब्द मला टाळता येणार नाही. हा, म्हणे पुढे मी अवतार जेव्हा घेईल ना, मनुष्य देह जेव्हा धारण करील ना, तेव्हा याचा निश्चितच मी उपयोग करून घेईन. आश्वासन दिलं वृंदेला की तुझा शब्द खरा होईल. आणि अशा प्रकारे वृंदेनं दिलेला श्राप हे सुद्धा भगवंताच्या प्रकटीकरणाचं एक कारण होतं मंडळी. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो.
हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे। तुम्ही हो नैया तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो। जय हो तालियों की जय श्री राम। जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं। जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं। दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो। जय हो तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो बंधु सखा तू।